असली टम्म फुगलेली मूग डाळीची कचोरी पाहून सुटलं ना तोंडाला पाणी? मग काय, रेसिपी बघा आणि लगेच बनवायला घ्या। 2 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकला, त्यानंतर थोडंसं तूप टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, ह्या सगळ्याला एकजीव करून घेतलं। त्यानंतर थोडं पाणी घेऊन ह्याचा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा। गोळा रेस्टला ठेवायचा। 2 तास भिजत घातलेली मुगाची डाळ आहे, मिक्सरला अगदी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे वाटल्या गेली पाहिजे। त्यानंतर धणे आणि सोप याची भरड काढली, तेलामध्ये भरड टाकली, त्यानंतर मीठ, तिखट, आमचूर पावडर आणि गरम मसाला टाकला। यामध्ये वाटलेली डाळ टाकली आणि 7 मिनिटांपर्यंत परतवून हे वाटण तयार आहे। आता कचोऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत, त्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेतले, त्याला थोडंसं लाटलं, त्याच्या आतमध्ये मुगाच्या डाळीचं बनवलेलं सारण भरलं आणि सगळी करून कचोरी पॅक करून घेतली। अशाच प्रकारे सगळ्या कचोऱ्या पॅक केल्या। त्यानंतर तेल तापत ठेवल्यानंतर तेल एकदम हलकं गरम झाल्यानंतर सगळ्या कचोऱ्या हळूहळू तेलामध्ये 7 ते 8 मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी अलटून पलटून सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगल्या तळून घेतल्या आणि अर्ध्या तासात तयार आहे बघा खस्ता एकदम मूग डाळीची कचोरी। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।